देअर आर यंगस्टर लाईक कॉकरोचेस, ज्यांना कुठं नोकरी मिळत नाही, व्यवसायात कुठं स्थान नाही. मग हे अशी तरुण पोरं कुठं जातात? तर काही मीडियात जातात, तर काही सोशल मीडिया वापरतात, तर काही RTIचे कार्यकर्ते बनून सगळ्यांना ट्रोल करतात किंवा शाब्दिक हल्ले करतात. आता हे असं कोण बोललं आहे आणि हे वक्तव्य कोणाचं आहे? तर भारताचे न्यायमूर्ती CJI चीफ ऑफ जस्टिस इंडिया सूर्यकांत यांचं. आता हे कोण आहेत सूर्यकांत? तर हे भारताचे न्यायव्यवस्थेतील सर्वात मुख्य अधिकारी आहेत. आता झालं काय तर 15 मे रोजी सुप्रीम कोर्टात सिनियर ॲडव्होकेट दर्जा मिळावा म्हणून जे पिटिशन आलं होतं तर त्या पिटिशनवरती बोलताना ते असं म्हणालं. त्याचबरोबर त्यांनी एक शब्द असाही वापरला जे आपली तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीवरती, की पॅरेसाईट म्हणजे परजीवी. आणि त्यांचं हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य 16 मे रोजी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि यानंतरनं देशभरातून युवकांकडून खूप मोठ्या प्रचंड म्हणजे अगदी जास्त प्रमाणात राग व्यक्त होऊ लागला. आता आपण जर विचार केला, गेली 10-12 वर्ष झालं आपण आजच्या दिनाची वाट बघतोय. आता हे आजचे दिन अजून आपल्याला आलेच नाहीत. हे आजचे दिन कुणाला आलेले आहेत? तर जी सत्तेत असणारी लोक आहेत त्यांना हे आजचे दिन आलेले आहेत आणि आपण मात्र आजच्या दिनाची वाटच बघतोय. आज जर आपण बघितला तर शिक्षणाचा बाजार करून ठेवलेला आहे. पेपर लीक होत आहेत. आरोग्याचा जर विचार केला तर आपण खाजगी दवाखान्यामध्ये आपल्याला गेल्यावरती पैसे पुरत नाही आहेत. शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं दिलीत की बाबा तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आता उत्पन्न तर दुप्पट केलं नाही, मात्र खतांच्या औषधांचे रेट हे वाढवून ठेवलेले आहेत. जर बघायला गेलं तर जी युरियाची गोण होती ती युरियाची गोण 45 किलोची होती, ती 40 किलोची करून ठेवलेली आहे. शिवाय लिंकिंग शिवाय शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत. आता या सगळ्या मुद्द्यांवरती जर कोणी काही बोलायला गेलं तर लगेच त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. रविराज साबळे पाटील असेल त्यांच्यावरती कित्येक प्रमाणात तक्रार नोंद झालेली आहे. तसेच विठ्ठल कांगणे सरांचं जे अकाउंट होतं ते अकाउंट बॅन करण्यात आलेलं आहे. मुक्ता कदम आहेत या ताईंच्यावरती सुद्धा पोलीस तक्रार झालेली आहे. तसंच माझ्या विरुद्ध देखील पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं होतं. आता जे काही क्रिएटर आहेत, जे क्रिएटर या व्यवस्थेला प्रश्न विचारतात त्यांच्यावरती सुद्धा कित्येक वेळा प्रेशर यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण जर बघितलं तर IT ॲक्ट डिफॅमेशनद्वारे केसेस केल्या जात आहेत. म्हणजे थोडक्यात काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे गळचेपी करण्याची ही सत्ताधीश काम करत आहेत. जर भारताचा CJI तरुण पिढीला झुरळ म्हणत असेल तर ही झुरळ एकत्र जमल्यावर या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय राहणार नाही आणि हा बंड या व्यवस्थेला खूपच महागात पडणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानुसारच आम्ही बोलत आहोत. तुम्हाला जर कोणी बोलल्यावर तुमच्या बुडाला जर आग लागत असेल म्हणून तुम्ही जर आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे साप चुकीचं आहे. ज्या तरुण पिढीला तुम्ही झुरळ म्हणालात ही झुरळं आता एकत्र येणार आहेत आणि तुमच्या विरुद्ध म्हणजे या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणार आहेत आणि हा बंड तुम्हाला आटोक्यात येणं खूप अवघड होणार आहे. त्यामुळे वेळेतच सुधरा आणि सावध व्हा.